मी छान मस्त अशी पुसत होती, ओटा क्लीन करत होती आणि रिदू आला. या बॅगमध्ये खेळणे टाकले आहे त्याने आणि मला बाय म्हणते छान मस्त. बाय पिल्लू, बाय. नमस्कार, मी मोनिका, स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आजच्या व्हिडिओला आत्ता सुरुवात केली. स्मितूचा टिफिन झाला, स्मितू गेला, सकाळचे अर्धे पर्धे कामं झाले आणि आता बाकीची रिमेनिंग कामं आहेत. कारण सगळं मॅनेज करणं एका टायमाला होत नाही, कारण 8 सव्वा 8 वाजता तरी त्याच्या मागे लागावं लागते की बॅग काढा, बास्केट काढा, परत गाडी पुसा, गाडी काढा, परत नेऊन द्या. अर्धा तास तरी जातो, अर्धा तास नाही जात 15 मिनटं, पण तेच आवर हे त्या गोष्टीमध्ये पूर्ण टोटल अर्धा तास. तिकडून आली आणि याला लागलेली आहे भूक. हा काही थांबत नाही आता, याला चारते पटापट दूध बिस्किट आणि त्याच्यानंतर बाकीचे कामं करते मी. छोट्या मुलांचं ना कार्टून नेटवर्क किंवा मग यूट्यूबवर ब्लॅड अँड निक्की म्हणून एक चॅनल आहे मुलांचं, तर तो हा जास्तच पाहतो आणि त्यांचा तो पसारा बघून बघून ना यालाही तशीच सवय लागलेली आहे तसंच खेळ खेळायची. पण छान खेळतो. छोटे छोटे पझल्स आहे किंवा मग हे जे पिरॅमिडसारखं वगैरे दिसते ना, हे सगळं एकावर एक लावायचं. याने काय होते की मुलांचं कॉन्सन्ट्रेशन तर वाढते, सोबतच त्यांना खूप वेळ अशी खेळायची सवयसुद्धा लागते. तर अवश्य असे खेळ जे आहे ते मुलांना द्या. तर ना आता रिदूला छान दूध वगैरे, दूध आणि बिस्किट चारून दिलं. मी पण छान नाश्ता केला, एक पोळी खाल्ली गरम गरम, कारण आता स्मितूला टिफिनमध्ये भाजी पोळी होती आजचं. तर गरम गरम, आणि कधी कधी मी भाजी पोळीच देते. इडली वगैरे रोज रोज म्हणजे प्रत्येक मंडेला बनवणं ते खूप थोडंसं हेक्टॅक होत आहे, कारण शेवटी आपल्या घरी दुसरं अजून एक बाळ आहे छोटं रिदू, त्यालाही सांभाळावं लागते. खातात मुलं, पण आपलाही तो टाईम टेकिंग असते खूप, म्हणजे वेळ खाऊ असते त्या गोष्टी. सुट्टीच्या दिवशी बरं वाटते, पण एखादी गडबडीच्या दिवशी आणि असं जर शेड्यूल असलं माझं, दादा अजिबातच घरी नाही आहे आणि मग दोन्ही मुलांना मलाच सांभाळा, तेव्हा मग मी स्किप केल्यासारखं करून घेते. तर आता रिदूचं झालं, मी पण एक नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर आता लागते कामाला. त्याला खेळणे देऊन दिले, खेळणे दिले की मस्त खेळत राहतो आणि मोबाईलचा जो इश्यू आहे तो होईलच आता क्लिअर. तर चला तोपर्यंत ॲडजस्ट करा ताईंनो. बरोबर आज कामाला सुरुवात केली 9:10. आज काही वाट पाहिली नाही, 9:30 वाजेल आणि मी मग नंतर उठेल. एकटी जेव्हा असली ना तेव्हा मग माझं काही ठरलेलं नसते की 8:30 ते 9:30 आपला रेस्ट करायचा किंवा मग थांबायचं, खायचं प्यायचं, गप्पा करायच्या, गोष्टी करायच्या. कारण मुलांसोबत वेळ कसा जाते ना हे आपल्याला फक्त जे बाई आपली लेकरं सांभाळते तिलाच माहीत असते. बाकीचे जे काही पाहणारे असते ना त्यांना फक्त एवढंच समजते की तू दिवसभर करते तरी काय, पण जी सांभाळते ना तिलाच माहीत असते की आपल्या डोक्यामध्ये काय चालते की एवढ्या वेळात हे झालं पाहिजे. तेवढ्यातच ते लेकरू जर रडलं आणि त्यांना खायला प्यायला देता देता तो 1 तास अजून कसा जाते हे फक्त त्या बाईलाच माहिती असते. जसं आता मी फेस करत आहे. आता लहानाचा मोठा स्मितू झाला, त्याचं टेन्शन पूर्णपणे गेलं. आता त्याला फक्त एवढंच आहे की स्कूलमध्ये न्यायचं, आणायचं, होमवर्क घ्यायचं रेग्युलरली. पण स्मितूचं, रिदूचं जे काही आहे ते लहानाचं मोठं करणं हे आता एक माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे. आणि 1 इयरपर्यंत तरी अजून मला तो त्रास होईल, जोपर्यंत तो 3 वर्षाचा होत नाही आणि नर्सरीमध्ये जात नाही. कारण आपल्या मदतीला कोणीच नसते. शिवाय जेव्हा आपला नवरा घरी असतो तो एक मदत करतो, ही एक गोष्ट वेगळी आहे. पण जर अजून कोणी असतं तर मग आपल्याला आणखीनच एक सपोर्ट असते, पण सध्या तरी तो तरी नाही आहे. स्मितूला सांभाळता सांभाळता सवय झाली आता रिदूलासुद्धा कसं सांभाळायचं आणि कामंसुद्धा कसे मॅनेज करायचे. मग तिकडे खायला आपल्याला 2 वाजले तरी चालते. असं प्रत्येकीचं होत असेल की ज्या बाया गावाकडून दूर राहते, नोकरीवाले आहेत त्यांचे मिस्टर वगैरे, तर त्यांना ह्या गोष्टी चांगल्याने मॅनेज करता येते आणि त्या हळूहळू त्या गोष्टी शिकून जाते. इथे तुमच्याशी कामं करता करता माझं कपडे जे काही आवरासावर होते ते करून घेतले. कपड्यांचा खूप पसारा असते. पावसाळा म्हटलं ना, उन्हाळ्यात काही टेन्शन नाही, कसेही वाळ घातले तरी ते वाळतात. पण पावसाळा म्हटलं की खूप टेन्शन असते. त्यातल्या त्यात मशीन आहे म्हणून ते बरं आहे की पटकन ड्राय झाले, कसे तरी बाहेर 1-2 तास वाढले, पाऊस लागला, आतमध्ये ते रात्रभरात सोकून जाते.
वास वगैरे येण्याचे तो प्रकार जो आहे तो राहिलेला नाही. नाहीतर आधी ना खूप असा आंबटसर असा वास यायचा. मग ते कपडे ऊन पडले की डबल धुवायचे, डबल वाळवायचे, असंही काही काही कपड्यांसोबत व्हायचं आणि ते मग घालूशा पण नाही वाटत तसे कपडे. रेग्युलर असेल तर ठीक आहे आणि रेग्युलर जरी असेल ना तरी पण ते वापरूशा नाही ते वाटत. आणि कधी कधी मी तर असं करायची, जेव्हा मशीन नव्हती तेव्हा ते परत धुवायचे आणि परत वाळू टाकायचे चांगली ऊन निघाल्यावर, किंवा मग ठेवून द्यायचे तसेच. पण अंगातले ओवळे जे कपडे असते ते तर आपण रोजच धुतो आणि ते धुवायलाच पाहिजे. तसेच ओले कपडे ठेवू शकत नाही. ते कपडे छोटे असो की मोठे असो रोज धुणं गरजेचं असते. आणि मी धुवायची, पण मग ते जर वास वगैरे येत असेल तर मग परत त्याला अजून पुन्हा धुवायचं आणि ऊन निघाली की वाळत टाकायचं छान. तर एवढं बोलता बोलता बेडरूमचं पूर्ण क्लिनिंग झालं. बेडशीट वगैरे व्यवस्थित एकसोबत करून घेतली. माझं पहिले असं असायचं की नंतर ते सगळे कामं झाल्यावर टाकायचं. पण आता रिदू छान खेळतो बाहेर पद्धतशीर समोरच्या रूममध्ये. या रूमशी कोणाचा तर आता संपर्क नाही, कारण रिदू आणि मीच घरी आहे म्हणून. तर मग ती रूम ओके करून घेतली आणि किचनमध्ये आली तर सगळं पसारा आहे तो होता. कारण स्मितू जसा गेला तेवढं करून गेली तिथेच पूर्ण फुल स्टॉप. इवन गॅससुद्धा खालून बंद होती, तीसुद्धा तशीच. जेव्हा मी कुकर लावायला गेली ना तेव्हा मग मला लक्षात आलं की गॅसचं रेग्युलेटर खालून बंद आहे. तर असं होते कधी कधी. जिथलं तिथं आपण जेवढे माणसं असले घरात तेवढं तिथल्या तिथं सगळ्या गोष्टी राहते पडून. आणि मग जोपर्यंत आपला हात लागत नाही तोपर्यंत त्या वस्तू काही उचल वाचल होत नाही. तर इथे सगळं क्लीन केलं. आणि रिदू बघा ना ताईनो, मी छान मस्त अशी पुसत होती, ओटा क्लीन करत होती आणि रिदू आला. या बॅगमध्ये खेळणे टाकले आहे त्याने आणि मला बाय म्हणते छान मस्त. बाय पिल्लू. बाय. कुठे जाते तू? कुठे जाते एवढं सांग मला. नाही बंद होते तसं. जा बाय बाय. असते कधी कधी ना नॉनस्टॉप करायचा विचार केला की मुलं एवढे छान कौतुक करण्यासारखी कामं करतात ना, मग त्यांच्यामध्ये 5 मिनटं जातील अडवण्यामध्ये. तरी पण चला आता पटापट करते, कारण वातावरण इतकं वेगळं आहे ना. पाऊस पण नाही आहे धड आणि धड ऊन पण नाही आहे. म्हणजे वेगळंच असं चिडचिड वातावरण. आली तर खूप अशी चमकून ऊन येत आहे, नाही तर मग पूर्ण वातावरण असं डाऊन. असं वाटतं की खूप असा आभाळ भरून पाऊस येणार, उतरणार आणि खूप मुसळधार पाऊस येणार असं. काल तर पूर्ण दिवसभर वातावरण तसं होतं, पण आज बरं तरी आहे. उजाड म्हणजे असं उघाड आहे पूर्ण, नाहीतर खूप असं हे होते गरम दमटल्यासारखं. तर चला आता छान स्वच्छ करून घेते. क्लीन केल्याशिवाय काही चांगलं वाटत नाही. किती म्हटलं वरवर कपडा मारायचा. मी काय करायची ना आता 8-10 दिवस कपडा मारायची. तेल मुंग्या इतक्या व्हायच्या, कारण पोळ्या सकाळच्या तेलाच्या असते, मग त्या वासाने तेल मुंग्या यायच्या. म्हणून मग असं स्वच्छ करते छान. चला आता क्लीन करते. कपडे मशीनमध्ये टाकायचा विचार केला, कारण टावेल वगैरे टाकून घेते, थोडी उघड आहे म्हणून. चला तर मार देऊ. काय देऊ तर बाहेर जाते. चल बॅग घेऊन जाते. खेळणे जमा कर पहिले बॉक्समध्ये. खोलू कसं गोड गोड बोलताय रे तू. कुठे जाते खेळणे घेऊन? हो ठीक आहे, दार खोलून देते मी. अरे पण कुठं जाते तू? अरे बाहेर कुठं साप येते बाबा. साप राहते ना तिथे. सगळे गेले भूर. मग तू कुठं जाते? दादा गेला, सगळे गेले. मी तू रिदू. बापरे, इतना गुस्सा. छिटक छिटक. बरं तुला लॉलीपॉप देऊ का पिल्लू? नाही पाहिजे. लगेच तुझा गुस्सा येते, लगेच जाते पण तुझा गुस्सा. बरं कर. मग आता कामं करू दे आता का? ठीक आहे. कसं कामं करू रिदू? रिदू मी कामं करू? ठीक आहे. माझी सोनी ठीक आहे म्हणते. आता शेजारचे, आपल्या घरातलं स्मितू, सगळे जे काही मुलं आहेत ते स्कूलला जातात. सकाळी 8-8:30पर्यंत सगळा चिवचिवाट बंद होऊन जाते. दुपारचे 3 वाजेपर्यंत तरी तो सगळी शांतता असते.
त्यातल्या त्यात याला कुठं एकट्याला बाहेर खेळू देणार. आणि अंगणामध्ये तर तुम्हाला आता प्रकार माहीतच आहे आमच्या काय होते काय नाही. सापांचे झुंडच्या झुंड 2 वेळा निघून पळाले. त्यातल्या त्यात एखादी जर चांगला मोठा झन्नाटा जर आला तर मग काय करायचं. अशा वेळेस ना खूप जपून जपून रिदूला मला ठेवावं लागते आतमध्ये. जेव्हा माझ्या एकटीवर जिम्मेदारी असते ना त्याची, तेव्हा मी खूप असं फुलाच्या पाकळीसारखं त्याला ठेवते. कारण मला असं वाटतं की माझ्यासमोर माझ्या लेकरांना काही झालं नाही पाहिजे. मग हे घरी असले काहीतरी थोडंसं असं झालं, पडले पुडले लागलं वगैरे, तेवढं टेन्शन नसते. कारण त्यांच्यासमोर झालं ना मग ते त्यांना माहीत असते की कसं झालं काय झालं. आणि आपल्या त्यांच्या पाठीमागे जर त्यांच्या मुलांना काही झालं, म्हणजे ते लेकरं जरी आपले असले ना तरी पण माणसांचं एक वेगळं असते की नाही ते असं झालंच का बरं, तू करतच काय होती, असा प्रकार. पण आमच्या घरी समजून घेतात बऱ्यापैकी. पण ते असते मग ड्युटीवरून जर डोकेदुखी त्यांच्यासोबत आली तर मग ते इनडायरेक्टली आपल्यावर तो सगळा राग निघतो. म्हणून मग काय करते मी, खूप जपून जपून त्याच्याशी वागते, त्याला आतमध्येच ठेवते. आणि इथे ही एक माझी मैत्रीण आहे, कोणती तर ही वॉशिंग मशीन. जेव्हा जास्त कामाचा लोड असला तर ती मी यूजला घेते, मदतीला घेते. आणि छान मदतीसाठी मस्त आहे ती. तर आता तसेच कपडे तिच्यामध्ये टाकून दिले. ती अशी माझी एक मैत्रीण आहे, तुम्हाला आता दिसली असेल व्लॉगमध्ये. तर ती छान असे कपडे धुवून देते मला. तर तिला आता कपडे धुवायसाठी देऊन दिलेलं आहे मी. अर्धा तास ती माझं वाचवते, अर्धा ते पाऊण तास. तर चला आता पटापट मशीनमध्ये कपडे होईल, लावायची आहे, ऑन करायची आहे तिला. कारण आणखी कपडे जे आहे ते असेलच, झाडता झाडता अजून कपडे जे आहे ते दिसते, इकडे तिकडे कपडा, नॅपकिन, बऱ्याचशा ज्या गोष्टी असते ना त्या राहतेच. म्हणून तिला चालू करायचं आहे. चालू करते तोपर्यंत पटापट झाडून घेते. सकाळी काय केलं, आज थोडंसं स्मितूचं लवकर आवरलं पाहिजे म्हणून मी माझे जे कामं आहेत ते पेंडिंग ठेवले. कधी कधी होते असं की मूड नसला ना तर कामं जे आहे ते पेंडिंग राहिले तर राहूनच जाते. म्हणून ते सगळं ठेवलं जागेवर. किचन फक्त तेवढी झाडून घेतली होती, बाहेरचं झाडून झालं होतं. कारण अंगणातली साफसफाई केली की छान वाटते. पण पटकन आज बाहेरचं झाडून घेतलं, घरातलं राहू दिलं. कारण रिदू पण लवकर उठला होता आज, त्यामुळे. तर आता पटापट मी डीपली झाडून घेत आहे. झाडून झाल्यावर कुकर लावून घेतला, कारण आता पुसलं की मग रिदूला आंघोळ करायची. आणि आंघोळ झाल्यावर त्याला मग पटकन वरण भात आणि पोळी वगैरे असं भाजी थोडीशी असं त्याला जेवण देते मी. पूर्ण जेवण देते, वरण भात भाजी पोळी. त्याच्यामुळे त्याचं व्यवस्थित आहे सगळं, की त्याला काहीही दिलं तरी तो खाऊन घेतो. म्हणून अशी सवय लावली आहे. असं काही वेगळं बनवून द्यायचं असं नसते. एखाद्या वेळा रात्रीच्या वेळी असते की कधी स्वयंपाकच नाही करायचा, तर मग मुलांना गरम गरम काय बनवून द्यायचं, तर मग त्यांच्या आवडीचं बनवते. तर इथे बघा आता चटणीची डिमांड होती स्मितूची रात्रीच्या वेळी. तो बोलला मम्मी मला दिसले फ्रीजमध्ये भरपूर टमाटर, तर तू आज चटणी बनव. म्हटलं चला, भाजीपालाही तसा महागच आहे. तर ना ताईंनो, जसं मी कालच्या व्हिडिओचं टायटल टाकलं की रोज सकाळची कामं सुरू होते आणि रात्र कधी होते काही कळतच नाही, तर खरंच तसंच होते. रोज रोज तोच प्रॉब्लेम सेम आहे. तर आज असं झालं की दुपारी आली, त्याच्यानंतर मी दुपारचा व्हिडिओ जो आहे तो घेणार होती. पण थोडक्यात न वाचला, अनर्थ होता होता जो म्हणतो ना आपण टळला, तसं झालं थोडंसं काहीतरी माझ्यासोबत. तर कुठल्या गोष्टीत असेल तर हे तुम्हाला कळलं असेल. वेळ होती दुपारची, म्हणजेच आपल्या गाडीच्या बाबतीत. तर जाताना व्यवस्थित झालं, पुरेपूर पार पडलं, सगळं काही व्यवस्थित आणलं, सगळं रोड क्रॉस करून आली. येताना ITI चौक पडते तो पार केला. पण इथे जेव्हा आमच्या इथे येताना एक अशी टर्निंग आहे, म्हणजे इकडून ही गाडी येते इकडूनही, आणि असा रस्ता. तर तिथे क्रॉस करताना रिदूला खूप झोप लागली होती, त्याने मारली डुलकी. आता डुलकी मारल्यावर म्हटलं गाडी जर थांबवली तर हा पडणार, कारण पाय तर आपल्याला मोपेडवर म्हटलं तर पूर्ण दोन्हीही बाजूनं बाहेर काढावं लागते. नाही दोन्ही बाजूनं तरी एक बाजूनं तरी बॅलन्सिंगसाठी पाहिजेच बाहेर. तर बाहेर पाय काढला तर हा पडून जाईल असा विचाराने मी ना त्याला उठवत होती. म्हणजे म्हटलं की तू उभा हो, बरोबर मीटरजवळ पकड, जसा मी रोज पकडून नेते त्याला. तर तो काही ऐकला नाही. शेवटी असं झालं की मी स्लो केली एकदम गाडी, आणि पाय टेकवायला जातोच तर तो हल्ला असा करून. तर हल्ल्याबरोबरनं मग गाडीचा जो बॅलन्स आहे तो पूर्ण टिल झाला. तर म्हटलं मी पटकन बटन बंद करते, जेणेकरून गाडी समोर रेस वगैरे नको व्हायला. कारण टिल झाली म्हटल्यावर पूर्ण गाडी जमीनच्या लेवलला चालली गेली. असं झालं. म्हणजे माझंच मला समजलं नाही का असं का झालं. मी एवढी शिकली, 2 महिने जवळजवळ प्रॅक्टिस केली, एप्रिल पूर्ण मे, पण कधीच असं झालं नाही. म्हणजे गाडी कधीच अशी पडली नाही, किंवा मी गाडीवरून चालवताना सुद्धा पडली नाही. पण पहिलंच असं झालं आत्ता की रिदूला घेऊन येता
पण मग यांना सांगितलं मी, हे घरी नव्हते, ऑब्वियसली घरी नसणार, तेव्हाच मी आणायला गेली, तर घरी नव्हते. मग यांना मी वारंवार सांगायचे, कारण सांगितल्याशिवाय आपलंही कसं मन हलकं होत नाही. सांगितलं तर हे म्हणते की काय तेच तेच घेऊन बसली, मला काही टेन्शन नाही, तू पोराला वाचवलं हेच खूप मस्त काम केलं. नाही तर काही काहींचं असं होते की सरळ ड्रेस करून घ्यायची, गाडी समोर जायचं, घर चटायचं, असं न होता तू फक्त तिथल्या तिथे बरोबर हँडल केलं, हेच खूप महत्त्वाचं ठरलं. तर त्याच्यात एक समाधान वाटलं की जाऊ दे, आपल्या सपोर्टला कोणीतरी आहे. पण थोडंसं वाईट वाटलं की तिथे सगळी पब्लिक म्हणजे आपल्या ओळखीची असते, आणि ओळखीच्या ठिकाणी जर थोडंसं गलंडलं तर कसं तरी वेगळं वाटायला लागते. पण असो, सगळ्यांच्या बाबतीत होते, सगळे ह्या फेसमधून जातच असेल, कारण जे काही ट्रेन होते किंवा मग सगळेजण शिकतात, तर कुठेतरी पळाझड झाल्याशिवाय आपल्यालाही, जसं आपण आयुष्यात जीवनात चालत आहोत, तर कुठे चांगले वाईट अनुभव आल्याशिवाय जसं आपल्याला जसं आपण समोर जात नाही आहोत, तसं ह्याही बाबतीत कुठलीही गोष्ट आपण शिकायला गेलं तर चांगले वाईट अनुभव आल्याशिवाय आपल्याला काही समोर जाता येत नाही. आणि योगायोग चांगला की घराजवळच थोडासा तो कोइन्सिडंट घडला. जर ITI चौकात झाला असता तर मी काय केलं असतं, हाही माझ्या मनात खूप मोठा प्रश्न होता, कारण थोडासा तो चौक जो आहे तो मोठा आहे, एकदम नोबल हॉस्पिटलकडे जाते, जे गडचिरोलीतून बघते त्यांना माहीत असेल, नोबल हॉस्पिटलकडे जाते, इकडे LIC चौकमध्ये एक रस्ता येते, त्याच रस्त्याने मला यावं लागते. सोबतच जे आपलं कॉम्प्लेक्सचं हॉस्पिटल आहे तिकडे एक जाते, म्हणजे असं म्हणजे मुरखेडाकडे असं 2-4 रस्ते तिकडे मिक्स होते. तर तसं काय केलं असतं असं वाटते मला. तर असो, थोडक्यात वाचलं, अनर्थ जो आहे तो होता टळला, आणि लाईट जाण्याचे चान्सेस आहे, पूर्ण ब्लिप मारत आहे लाईट, म्हणजे कारण बाहेर थोडासा रिमझिम पाऊस सुरू आहे. आणि हा जो व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते आजचा. दुपारी करणार होती एंड, म्हणजे दुपारी म्हटलं एंड करते पूर्ण. मी तुझं जे काही शेड्यूल आहे शाळेतून आणल्यावर कसं असते काय असते, तर ते शेअर करणार होती मी तुम्हाला, आणि त्यानंतर मग व्हिडिओ एंड करणार होती. मग म्हटलं संध्याकाळचं निवांत, कारण अभ्यास वगैरे, नळ येणं आणि स्वयंपाक ह्या गोष्टी असतेच. आता अभ्यास घेऊन झाला, आजपासून होमवर्कसुद्धा यायला लागलंच मी तुला, कारण आता पेपर संपले, त्याची युनिट टेस्ट चालू होती ती. तर चला, आजचा हा जो ब्लॉग आहे, बडबडायला लागली तर खूप बडबडते मी आणि तुम्हाला बोर होत असेल आय थिंक, पण हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, हा ब्लॉग उद्या येईल, म्हणजे आषाढी एकादशी आहे, तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.